हो, तुम्हाला इथे येऊन पण झोपायचंच आहे का? बाहेर सगळं किती सुंदर नजारा आहे. चला ना आपण फिरून येऊयात. सुगंधा थोडा वेळ झोपू दे ना. आता तर फक्त 8च वाजलेत ग. आपण 10 वाजता जाऊया, ठीक आहे? हे आहेत सुगंधा आणि कुणाल. हे दोघे एका हिल स्टेशनला फिरायला आलेत. कुणालचा टूर्सचा जॉब होता, त्यामुळे त्याला हिंडण्या फिरण्यात अजिबात जास्त रस नव्हता. पण सुगंधा पहिल्यांदाच घरापासून एवढी लांब आली होती, त्यामुळे तिला हॉटेलच्या 4 भिंतीत अजिबात राहायचं नव्हतं. आता काय करू, हे तर उठतच नाहीयेत आणि मला तर खूप बोर होतंय. चला बाहेर जाऊन चहा पिऊन येऊयात. एक्सक्यूज मी, रूम सर्व्हिसवाले कोणी फोन का नाही उचलते? मॅडम, ते सगळेजण 11 वाजेपर्यंत येतील. तसं तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा. नाही, खास काही नाही, पण मला 1 कप चहा हवा होता. तुम्ही 2 मिनिटं थांबा मॅडम, मी आत्ता तुमच्यासाठी चहा बनवून आणते. अरे वा, चहा तर खूपच छान बनवलाय तुम्ही. नाव काय आहे तुमचं? थँक्यू मॅम, माझं नाव राधा आहे. तुम्ही जर बोर होत असाल तर कुठेतरी फिरून या ना. इथे तर खूप ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. हो, फिरायला तर जायचंय, पण माझा नवरा अजूनही झोपलाय. मॅम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझं इथलं काम संपवते, मग तुम्ही माझ्या बरोबर चला फिरायला. काय, तुझ्या बरोबर? पण माझा नवरा, तुम्ही त्यांना विचारा. ते जर हो म्हणाले जायला तर जाऊया, नाहीतर राहू दे. ठीक आहे, मी त्यांना विचारून तुला सांगते. नाही, थांब, मी येतो तुझ्या बरोबर. अशी एकटी कोणाबरोबर जाऊ नकोस. मग तुम्ही लवकर चला, राधाचं काम आता संपेलच. कुणाल आणि संध्या राधा बरोबर फिरायला निघाले. राधा त्यांना खूप ठिकाणी घेऊन गेली. पूर्ण दिवस कसा गेला हे त्यांना कळालंच नाही. अरे बास करा यार, आता मी आता अजून नाही चालू शकत. मी आता टॅक्सी बोलवतो, आपण परत हॉटेलवर जाऊयात. आणि राधा, तुम्हाला कुठे सोडायचंय? नाही साहेब, इथून माझं घर जवळच आहे, मी जाईन माझी मी. नाही राधा, आम्ही तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो, तू चल आमच्या बरोबर. काही वेळातच टॅक्सी तिथे आली आणि मग हे तिघेही जण राधाच्या घराच्या दिशेने निघाले. बास मॅडम, गाडी इथेच थांबवा. अगं, पण तुझं घर कुठे आहे? ते बघा, तिथे समोरच आहे. राधाने ज्या दिशेला बोट दाखवलं तिथे एक तुटलेल्या छप्परचं घर होतं आणि जुन्या कॉटवर एक म्हातारी आजी झोपलेली होती. जवळच मातीची एक चूल होती आणि काही जुनी भांडीही होती. तू इथे राहतेस राधा? हो मॅडम, जे आहे ते आहे. आणि त्या कोण आहेत? ती माझी आजी आहे. बस ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी. अच्छा, मी आता येते मॅम. राधाला तिथे सोडून कुणाल आणि सुगंधा पुन्हा हॉटेलवर आले. पण सुगंधाच्या मनात अजूनही राधाचेच विचार घोळत होते. राधाकडे बघून एकदाही असं वाटलं नाही ना की ती इतक्या हलाखीत दिवस काढत असेल. खरंच कमाल आहे तिची. हो, खरंच आहे. तू असं कर, रोज तिच्याबरोबर कुठेतरी फिरून येत जा. असंही माझा ऑफिसचा प्रोजेक्ट इथं चालू आहे, त्यामुळे मला तिथेही वेळ द्यावा लागेल. तेवढेच आपल्याला जास्त पैसेही मिळतील. ठीक आहे, याच बहाण्याने त्या बिचारीची थोडीफार मदतही करता येईल. राधालाही सुगंधाला फिरवण्यामध्ये काही अडचण नव्हती आणि सुगंधालाही राधाची सोबत खूप आवडायची. आणि त्याचबरोबर राधाकडे आणखीन एक गोष्ट होती जी सुगंधाला खूप आवडायची. अगं राधा, मला एक सांग की तू ही बॅग कुठून घेतलीयस? याचं डिझाईन मला खूप आवडलंय. अशीच एक मला पण घेऊन दे ना. चला तर मग मी तुम्हाला इथल्या सगळ्यात मोठ्या बाजारात घेऊन जाते. तिथे तुम्हाला एकसे बडकर एक बॅग मिळतील मॅम. अच्छा, ठीक आहे, तर मग आपण जाऊया आता. राधा सुगंधाला बाजारात घेऊन गेली, जिथे लेडीज पर्सची खूप सारी दुकानं होती. सुगंधाने जवळपास सगळ्या दुकानांमध्ये जाऊन पर्स पाहिल्या, पण कुठूनच तिने काही खरेदी केलं नाही. नाही राधा, मला या बॅग नाही आवडल्या. मला तुझीच ही बॅग आवडलीये. तू मला तिथेच घेऊन चल ना जिथून तू ही बॅग घेतलीयस. मॅडम, ही बॅग मी कुठून खरेदी नाही केलेली आहे, मी स्वतःच ती बनवलेली आहे. काय काय सांगतेस तू राधा? खरंच ही बॅग तू बनवलेली आहेस? अगं पण कशी? माझी आई माझ्या जन्माच्या वेळीच मला सोडून गेली. तिने मला कधी पाहिलंच नाही, पण माझ्या आजीने मला तिची एक ओढणी दिली होती. मला त्या ओढणीला कायम माझ्याजवळ ठेवायचं होतं, म्हणून मी त्या ओढणीची अशी बॅग बनवली. पण अगं, तू याची शिलाई कशी काय केलीस? तू हे काम कुठे शिकलीयस का? हो, माझ्या आजीकडून शिकलीये मॅम.
काही वर्षांपूर्वी माझ्या बाबांचंही या बाजारामध्ये लेडीज बॅगचं एक दुकान होतं. माझी आजी अशा बॅग शिवून द्यायची आणि माझे बाबा त्या बॅग विकायचे. पण एक दिवस आमच्या दुकानाला आग लागली आणि सगळं संपून गेलं. माझे बाबाही नाही राहिले त्यात आणि आजी तर कॉटवरच पडून आहे. नशीब हे चांगलं झालं की हॉटेलवाल्यांनी मला काम तरी दिलं, नाहीतर माहित नाही आमचं कसं झालं असतं. ही सगळी कहाणी सांगताना राधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण सुगंधाचे डोळे आश्चर्याने चमकत होते. बास बास राधा, आता अशी नाराज होऊ नको. तुला कल्पनाही नाही की तुझ्यात किती कलागुण आहेत. मी खरंच सांगते, तुझ्या या बॅगेला कोणीही कस्टमर अगदी हसत हसत खरेदी करेल. तू असं कर, हे हॉटेलचं काम सोडून दे आणि अशा सुंदर सुंदर लेडीज बॅग बनवून तू विकायला सुरुवात कर. मग तू बघच सगळं कसं बदलून जाईल. मॅम, हा विचार तर मी खूप वर्षांपासून करतेय, पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. ही बॅग तर बनली कारण आईची ओढणी माझ्याजवळ होती. फक्त एक सुई धागाच खरेदी करावा लागला मला. पण यापेक्षा जास्त काही खरेदी करण्याची माझी तरी परिस्थिती नाहीये. हॉटेलमध्ये काम करून केवळ 2 वेळचं पोटाची भूकच भागवू शकते मी. यापेक्षा जास्त काही करण्याची अपेक्षाच नाही करू शकत. सुगंधा त्यावेळी राधाला काहीच बोलली नाही, पण मनातल्या मनात मात्र तिने राधाची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. हॉटेलमध्ये परत आल्यानंतर सुगंधाने कुणालला सगळं काही सांगितलं आणि खूप मोठ्या आशेने ती कुणालकडे बघत राहिली. हे बघ सुगंधा, तू जो विचार करतेस तो चुकीचा नाहीये, पण राधाला भेटून आपल्याला काही दिवसच झालेले आहेत, त्यामुळे मग काय झालं? कमी वेळातच मी तिला खूप चांगलं ओळखलंय. मला पूर्ण खात्री आहे की आपण तिला थोडी जरी मदत केली ना तर ती खूप काही करू शकते. तिच्याकडे तेवढी हुशारी पण आहे आणि ती खूप मेहनती मुलगी आहे. ठीक आहे, पण मी फक्त 5,000च देऊ शकतो, यापेक्षा जास्त नाही. यापेक्षा जास्त नको सुद्धा. कुणालकडून सुगंधाने पैसे घेतले, पण ते तिने राधाला दिले नाहीत, कारण तिला माहित होतं की राधाला केवळ पैसे नकोयत. राधा, मला तुझ्याकडून काही बॅग शिवून घ्यायच्यात, बिलकुल तुझ्या बॅग सारखीच. यासाठी तुला जे जे सामान हवंय ते आपण दोघी जाऊन घेऊन येऊयात. आणि हो, आम्हाला पुढच्या आठवड्यातच घरी जायचंय. त्याच्या आधी तू शिवून देशील ना? हो मॅडम, मी नक्की शिवून देईन. दुकानात जाऊन तुम्ही फक्त तुमच्या आवडीचं कापड बघून घ्या. बॅग शिवण्यासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी करताना राधाच्या चेहऱ्यावरची चमक काही वेगळीच होती, कारण हे तिच्या आवडीचंच काम होतं. दिवसभर खूप साऱ्या शॉपिंग नंतर सुगंधाने राधाला तिच्या घरी सोडलं आणि निघताना ती तिला म्हणाली, राधा, या सगळ्या बॅग जर तू हाताने शिवत बसलीस तर खूप जास्त वेळ लागेल. असं कर, हे पैसे ठेव आणि उद्याच जाऊन तू तुझ्यासाठी एक शिलाई मशीन पण घेऊन ये. पण मॅडम, हे पैसे तू तुझ्या शिलाईच्या मेहनतीचे आहेत असं समज. राधा दुसऱ्याच दिवशी आपल्यासाठी एक शिलाई मशीन घेऊन आली आणि आता ती हॉटेलच्या कामाबरोबरच आपल्या आवडीचं बॅग शिवण्याचं कामही करू लागली. एक आठवडा कसा गेला काही कळलंच नाही. आता कुणाल आणि सुगंधाची घरी परत जाण्याची वेळ आली होती. मॅडम, या सगळ्या तुमच्या बॅग्स प्लीज एकदा तुम्ही नीट बघून घ्या. जर काही बदल करायचे असतील तर मी आत्ता घरी जाऊन तुम्हाला ते करून आणून देते. नाही, त्याची काही गरज नाही पडणार राधा. तू या बॅग सगळ्या इथे ठेव आणि ऐक, आम्ही आज संध्याकाळी 6 वाजता इथून निघतोय. मला बाय करायला तर येशील ना? हो मॅडम, नक्की येईन. बघता बघता संध्याकाळ झाली. कुणाल आणि सुगंधा निघायला तयारच होते, तेवढ्यातच राधा तिथे पळत पळत आली. मॅडम, सॉरी, मला थोडा वेळ झाला इथे यायला. हे घ्या, हे बॅग माझी आठवण म्हणून कायम तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. असं म्हणून राधाने एक लेडीज बॅग सुगंधाकडे दिली. ती बॅग अगदी सेम तशीच होती जी राधाने आपल्या आईच्या ओढणीपासून बनवली होती. ही तर तुझी आहे ना? नाही मॅडम, ती बघा, माझी बॅग तिथे आहे. ही बॅग मी खास तुमच्यासाठी केलीये. सगळं खूप इझी होतं, फक्त हे कापड मिळायला मला जरा वेळ लागला. सुगंधा आणि कुणाल एकमेकांकडे बघून हसू लागले आणि मग सुगंधाने आपल्या बॅगमधून नोटांचं एक बंडल काढलं आणि ते राधाकडे देत ती म्हणाली, हे घे राधा, हे पैसे ठेव. मॅडम, एवढे सगळे पैसे? नाही, तुम्ही ऑलरेडी मला शिलाई मशीनसाठी खूप जास्त पैसे दिलेत. आता मी तुमच्याकडून काहीच पैसे घेणार नाही. हे पैसे तुला घ्यावेच लागतील राधा, कारण ही तुझी पहिली कमाई आहे. म्हणजे मला काही कळालं नाही मॅडम. अगं, तू बनवलेल्या सगळ्या लेडीज बॅग विकल्या गेल्या आहेत आणि त्याही अगदी चांगल्या किमतीला. हे त्याचेच पैसे आहेत.
काय पण असं असं कसं काय मॅम? त्या तर तुम्ही तुमच्यासाठी बनवल्या होत्या ना? हो, पण त्या विकण्यासाठीच होत्या. मी एका ऑनलाईन सेलिंग ऍप मध्ये तू तयार केलेल्या बॅगचे फोटो टाकले होते आणि मला जशी खात्री होती तसंच अवघ्या काही वेळातच तू तयार केलेल्या सगळ्या बॅग विकल्या गेल्या. सगळ्यांनी ऑनलाईन पेमेंटही केलं मला. आता फक्त बॅगची डिलिव्हरी करायची बाकी आहे. राधा, आता सुरुवात झालीये. बस आता फक्त तुला मेहनत करायची आहे. या पैशातून तू सगळ्यात आधी एक छान मोबाईल फोन घे, म्हणजे आपण दोघी मिळून या बिझनेसला अजून जास्त वाढवूया. सुगंधा बोलतच राहिली आणि राधा अगदी सुन्न होऊन ऐकत होती. हे सगळं तिच्यासाठी एक स्वप्नवत होतं जे खरं होत होतं. शुद्धीवर येताच तिने सुगंधापुढे हात जोडले आणि सुगंधाने तिला अगदी प्रेमाने आपल्या जवळ घेतलं. त्यानंतर सुगंधा कुणालबरोबर तिथून निघून गेली, पण जाताना ती राधाला एक हिंमत देऊन गेली, ज्या हिमतीवर राधा आता आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकत होती. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.